ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत असतो की प्रताप थोडे इथे चिडलेले असतात. ते पत्रकारांना म्हणत असतात की एक बायको चौथा इथं तुझी वाघीण कशी होती ते तर तुम्ही आत्ता पाहितलंच असेल. आम्ही सर्व कुटुंब तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत असं इथे खरं प्रताप म्हटल्याबरोबर सगळ्यांनीच आता इथे एकजूट होऊन इथे या सगळ्या एवढ्या मोठ्या संकटाला सामोरे जाण्याचं ठरवलेलं असतं. आता खोटं नाटक होईना म्हणून प्रिया आता त्यांच्या तिथे सामील झालेली असते. आता हे प्रतापचं बोलणं ऐकल्यानंतर आणि त्याचबरोबर सायलीने देखील त्यांच्या कालच्या भागात आपण पाहितलेलंच आहे छान असं पत्रकारांना उत्तर दिलेलं असतं. त्यामुळे पत्रकार आणि त्याचबरोबर सगळेच लोक तिथून निघून गेलेले असतात. मात्र ह्या सर्व गोष्टीचा त्रास इथे कल्पनाला होत असतो. त्यामुळे कल्पना इथे रडायचं अजिबातच थांबत नसते. त्यामुळे सगळेच घरचे तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा सुमन इथे सायलीला म्हणत असते की सायली वेळेवर आलीस म्हणून बरं झालं, नाहीतर आमचं आज काय झालं असतं. या सर्वांच्या प्रश्नाची उत्तर आम्ही कशी द्यायची होती असं इथे सुमन म्हणत असते. तेव्हा प्रतिमा सुद्धा म्हणते कल्पना तू अजिबातच काळजी करू रडणं थांबव बरं, तू असं रडलीस तर कसं व्हायचं असं इथे प्रतिमा म्हटल्याबरोबर सायली सुद्धा म्हणते आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, सर्व गोष्टी पहिल्यासारख्या होतील, चला बरं तुम्ही आराम करा असं म्हणून सगळेजण आता इथे घरात गेलेले असतात. तेव्हा इथे जी काही प्रिया असते, प्रिया मात्र इकडे स्वतःच्याच मनाशी बोलत असते ही सायली कशाला आली असेल एवढ्या वेळेवर, म्हणजे छान बोलत होते की ते पत्रकार, चांगली मजा येत होती आणि कितीही एकजूट व्हा तुम्ही, मात्र अर्जुन आता सुटत नसतो अशी ते स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या इकडे जो अर्जुन असतो, अर्जुन इथे सावंत सरांना सांगत असतो की या पाटकरनी जर चुकीचे पुरावे उभा केले तर माझ्यावरचा आरोप सिद्ध होऊ शकतो आणि माझी सनद सुद्धा जाऊ शकते. तेव्हा सावंत म्हणत असतात की तुम्ही अजिबात काळजी करू नका, इन्स्पेक्टर पाटकर असं काही करू शकणार नाही, याचा बंदोबस्त मी करतो असं म्हणून हवालदारला इथे सावंत सर म्हणत असतात की पाटकरनी जर यांच्याकडनं चुकीच्या पद्धतीने गुन्हा जर कबूल करून घेत असतील, काही चुकीचं वागत असतील, त्रास देत असतील तर मला लगेच कॉल करून सांगायचा असे म्हटल्यानंतर हवालदार तयार झालेला असतो. आता इथे अर्जुनला म्हणत असतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका, हवालदार तुमच्यावर सगळं लक्ष ठेवून राहील आणि मला सगळ्या गोष्टी सांगत राहील असं इथे खरं सावंत सरांनी म्हटलेलं असतं. किती छान पद्धतीने सावंत सर खरं तरी ते अर्जुनची साथ देत आहेत. आता इकडे दुसऱ्या बाजूला घरचे सगळेजण इथे बसलेले असतात. तेव्हा इथे सायली सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते की असं काय करताय, थोडी थोडी कॉफी पिऊन घ्या ना, असं सगळं नाही खाऊन कसं चालेल, बाबा तुम्ही तरी कॉफी प्या. तेव्हा प्रताप म्हणतात माझ्या घशाखाली काही उतरणार नाही सायली, त्यामुळे अजिबात असं म्हणू नकोस. तेव्हा सायली म्हणते असं करून कसं चालेल सांगा बरं, तुम्ही असं का करताय, म्हणजे सगळ्यांनी असं करून कसं चालेल सांगा, आपल्याला खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ना. तेव्हा कल्पना म्हणते माझ्या अर्जुनने काही खाल्लं असेल का. तेव्हा सायली म्हणते तुम्ही त्यांची काळजी करू नका, तिथे खरं तर चैतन्य भाऊजी आणि त्याचबरोबर सावंत सर सुद्धा आहेत, त्या सर्व गोष्टी तिथे पाहतात, त्यामुळे आपण काळजी करायला नको आहे. आणि जेव्हा ही कोर्टात केस उभा राहील का तेव्हा ते स्वतः लढणार आहेत आणि आपण ती केस नक्की जिंकू, तुमची आम्हाला साथ पाहिजे, तुम्ही असं खचून गेलात तर कसं चालेल असं इथे सायली सगळ्यांना समजावत असते. तेव्हा इथे सायलीला आधिराजचा कॉल आलेला असतो, त्यामुळे इथे ती बाहेर बोलण्यासाठी गेलेली असते. बाहेर बोलायसाठी आल्याबरोबर इथे आदिराज म्हणतो असतो हे सगळं काही काय झालं वहिनी, हे बघ वहिनी तू अजिबात काळजी करू नको, मला माहीत आहे अर्जुन निर्दोष आहे, त्याला कुणीतरी फसवलं गेले. तेव्हा सायली म्हणते हो फसवलं तर गेलंच आहे, माझे सुद्धा काही अंदाज आहेत पण ते मी तुम्हाला नंतर. आता मला एक गोष्ट सांगा, तुमचं प्रियाशी काही बोलणं झालं का फोनवर वगैरे. तेव्हा आदिराज म्हणतो फोनवर नाही, आम्ही खरं तर काल रात्री भेटलो. तेव्हा सायली म्हणते काय भेटलोत म्हणजे. तेव्हा आदिराज म्हणतो हो काल रात्री आम्ही उशिरा भेटलो होतो असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणते म्हणजे अंदाजे किती वाजता तुम्ही भेटला असताल. तेव्हा आदिराज म्हणतो 12च्या दरम्यान भेटलो असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते की म्हणजे इतक्या उशिरा, म्हणजे ती तर अश्विन भाऊजी सोबत 8-9 वाजता बाहेर पडली होती, मग तुम्हाला 12 वाजता कशी भेटली. मला एक सांगा बरं, तिला भेटल्यानंतर तुम्हाला तिच्याकडे बघून काही संशयास्पद वाटलं का. तेव्हा इथे खरं आदिराजला सगळ्या गोष्टी इथे म्हणजे जेव्हा आदिराज तिला भेटायला गेला होता तेव्हा खरं तरी इथे त्यांनी तिचा हात हातात घेतला होता त्याला, तेव्हा तिच्या हातावर रक्त दिसलं होतं. तेव्हा त्यांनी विचारलं सुद्धा होतं की हे रक्त कशाचं. तेव्हा इथे जी काही प्रिया असते, प्रिया म्हटली होती की भाजी चिरताना झालं आहे. तेव्हा इथे आदिराज इथे सायलीला म्हणत असतो की वहिनी खरं तर मला वाटत नाही, पण ते भाजीचं वगैरे रक्त असेल, एकदम फ्रेश होतं, ती माझ्याशी खोटं बोलली हे तर मला जाणवलंच होतं. आता लगेच सायली इथे थोडा विचार करते, म्हणजे नक्कीच आदिराज भाऊजींना भेटण्याआधी या प्रियाने शांता मावशीचा खून केला असेल असं इथे खरं सायली स्वतःच्याच मनाशी म्हणत असते बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रियाला तर इथे सायलीचं बोलणं ऐकायचं असतं, त्यामुळे खरं ती लगबगीने येते आणि तो चहाचा कप घेते आणि सायलीसाठी घेऊन जात असते. तेव्हा लगेच अस्मिता तिला थांबवते, तन्वी कुठे चाललीस.
तेव्हा इथे प्रिया म्हणते काय ना सायलीसाठी घेऊन चालली, तिने सकाळपासून काहीच खाल्लं पिल्लं नाही. तेव्हा इथे अस्मिता म्हणते त्याची काळजी तू करू नकोस, मी घेऊन जाते, तू जा विमलला आणि सुमनताईला मदत कर असं इथे म्हणून आता अस्मिता चहाचा कप इथे सायलीकडे घेऊन येते. आता इकडे जी काही सायली आता विचारात गुंतलेली असते, त्यामुळे इथे अधिराज म्हणत असतो वहिनी काय झालं नेमकं, का तर शांत झाला. तेव्हा इथे सायली म्हणतात काही नाही झालं, फक्त अधिराज भाऊजी मी एक तुम्हाला सांगते, जेव्हा केव्हा तुम्हाला प्रिया भेटेल तेव्हा खरं तर तिच्या हालचालीवर आणि ती कुणाला बोलते का, म्हणजे केसबद्दल काही बोलते का, ह्या सर्व गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवायला हवं, ते सगळ्या गोष्टी मला सांगा. तेव्हा अधिराज म्हणतो हो वहिनी मी सगळ्या गोष्टी करतो, आता मला माहीत आहे तुम्ही दुसऱ्याच गोष्टीत जरा अडकलेल्या आहेत, एखाद्या गोष्टीत तुम्ही अजिबातच काळजी करू नका, जी काही माझ्यावर जिम्मेदारी तुम्ही सोपवलेली आहे ती मी चोखपणे पार पाडतो आणि हे सुद्धा तुम्ही अर्जुनला सांगा, काळजीच करू नका, मी आहे इकडे असं इथे म्हटल्याबरोबर जी काही सायली असते ती म्हणत असे अधिराज भाऊजी खरंच थँक्यू सो मच, ह्या सर्व गोष्टी तुम्ही आमच्यासाठी करताय, खरंच फार बरं वाटलं असं इथे सायली म्हटलेली असते. आता फोन ठेवल्यानंतर खरं तर तितक्यातच इथे अस्मिता आलेली असते. अस्मिता आल्याबरोबर इथे सायलीला तो चहाचा कप देते. तेव्हा इथे सायली म्हणत असते मला अजिबातच इच्छा नाही अस्मिता ताई. तेव्हा इथे अस्मिता तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते सायली असं नको ग करू, तू खरं तर आमची आणि अर्जुनची ताकदच, त्या मोर्चांसमोर जे काही तू इथे हिमतीने दाखवलंस ते खरं तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होते, म्हणजे तुझ्यामुळे खरं तर आम्हाला ताकद येते, तुझ्यामुळे आम्ही प्रत्येक संकटाला सामोरे जाऊ शकतो, त्यामुळे तू असं वागू नकोस, तू स्वतःची काळजी घे असं इथे खरं अस्मिता सायलीला म्हणत असते. असं नको करू, धर ही चहा पिऊन घे प्लीज माझ्यासाठी तरी असं इथे अस्मिता म्हटलेली असते. तेव्हा इथे सायली खरं तयार झालेली असते. सायली आता चहा पितच असते, मात्र तिच्या मनात नकळत विचार यांना तर सकाळी कॉफी माझ्या हातची नाही भेटली तर हे किती वेड्यासारखं करतात, यांना काय खायला प्यायला तिथं भेटत असेल, काय खात असतील याच गोष्टीवर खरे इथे सायली विचार करत असते. दुसऱ्या बाजूला खरं अर्जुन इथे सर्व केसवर डिस्कशन करत असतो, म्हणजे स्वतःच्याच मनाशी सगळे प्रश्न विचारत असतो, ते लिहून सुद्धा त्याने खाली घेतलेले असतात. तो म्हणत असतो की जेव्हा मी सायली आणि मी आईस्क्रीम खायला गेलो तेव्हा प्रिया कुठे होती, जेव्हा जयेश आणि शांता मावशी पेपर शोधण्यासाठी गेले होते तेव्हा प्रिया कुठे होती, आणि जयेशला जेव्हा मी फोनवर बोललो तेव्हा ते खोकलत होता, तेव्हा शांता मावशी कुठे गेली असेल, आणि तेव्हा तो तर म्हणला आम्ही निघालो होतो, मग शांता मावशीचा मर्डर कुणी केला आणि प्रिया तिथे कधी गेली असेल, ह्या सर्व गोष्टी कशा झाल्या असतील, म्हणजे याच गोष्टीवर खरे इथे अर्जुन पूर्णपणे विचार करत असतो. नेमकं ह्या सर्व गोष्टी कशा झाल्या, प्रियाने खून केला हे तर त्यांना दोघांना आता कळून चुकलेलं असतं, मात्र ह्या सर्व गोष्टी तिने कशा केल्या असतील, म्हणजे नेमकं काय केलं असेल याच गोष्टीवर खरं अर्जुन इथे विचार करत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा सायली याच गोष्टीवर खरे विचार करत असते, म्हणजे ती सगळ्या काही फाईली इथे पाडत असते, त्या सर्व गोष्टी ती तपासत असते, परत कोणत्या गोष्टी मिस झाल्यात आपल्याकडनं आणि या सर्व गोष्टी कशा झाल्या याच गोष्टीवर ती इथे विचार करत असते. तिने आता इथे जयेशला कॉल केलेला असतो आणि जयेशला विचारत असते की शांता मावशी ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी कोणत्या गोष्टी कधी आणि कशा झाल्या या सर्व काही परत एकदा मला सांगता का, असं म्हणून आता इथे जयेश सगळं काही गोष्टी सांगत असतो आणि इकडे सायली डायरीमध्ये त्या सगळ्या नोट करून घेत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं जो काही सचिन असतो, सचिनचे नाटकं काय संपत नसतात, खूप काळजी करत असल्यासारखं तो आता इथे अस्मिताकडे येतो आणि म्हणत असतो की अस्मिता हे काय मी ऐकलं न्यूजमध्ये, अरे अर्जुन असं कसं काय करू शकतो, म्हणजे तो करू शकत नाही असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणते अरे हळू बोल बाळ झोपले. तेव्हा सचिन म्हणतो हा ठीक आहे रे बाळ झोपले, पण मला खूप काळजी वाटते रे, म्हणजे बघ ना ह्या सर्व गोष्टी कशा झाल्या, तुझ्या जर काही मनात असेल ना प्लीज माझ्यासोबत शेअर कर असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणत असते सचिन तू यावेळेस घरी कस का ऑफिसला गेला नाहीस. तेव्हा सचिन म्हणतो काय आहे ना खरं गेलं होतं पण माझं मनच कशात लागना, त्यामुळे खरं ब्रेक घेऊन मी घरी आलो. एवढं करण्याची खरं गरज नाही आणि टेन्शनसुद्धा घेऊ नको, अरे अर्जुन फार हुशार आहे आणि या केसमधून तो सहज बाहेर निघू शकतो आणि त्याची साथ द्यायला तिथे चेतन आणि सायली आहे, त्यामुळे तू काळजी करू नको. तेव्हा इथे सचिन म्हणतो हो रे मला माहीत आहे, कारण की अर्जुन नक्कीच सुटणार, हे थोड्या दिवसासाठी थोडा मॅटर आहे, मला आत्मविश्वास आहे की तो नक्कीच सुटणार असं ते म्हटल्याबरोबर अस्मिताला हे जे सगळे नाटकं माहीत असतात त्यामुळे ती त्या पूर्णपणे इग्नोर करत असते. ती बाळाला घेते आणि ते पाण्यात टाकायला गेलेले सचिनने ही सगळे काही मुद्दाम नाटकं केलेली असतात बरं का. तो आता उडतो आणि बाजूला जातो आणि त्याच्या माणसाला एक मॅसेज करतो की आता खरं तरी इकडे या सर्व गोष्टीमुळे आता इथे कुणाचंच आपल्यावर लक्ष नसणार आहे, त्यामुळे आपलं काम मला शिकरेला जेलमध्ये भेटायला जायचं आहे, त्याचा बंदोबस्त करा असं इथे सचिनने कुणाला तरी मॅसेज केलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला पाटकर जो असतो, पाटकर इथे अर्जुनची चौकशी करायला परत आलेला असतो. तो अर्जुनला म्हणत असतो की बोला सुभेदार आता थोबाड उघडायचं बरं का, सांगा शांताचा खून झाला होता तेव्हा तुम्ही कुठे होता. तेव्हा अर्जुन म्हणतो माझ्या बायकोसोबत आईस्क्रीम खात होतो. तेव्हा इथे पाटकर म्हणत असतो हे बघ सुभेदार
तुझे कॉल लॉग आम्ही चेक केलेले आहेत आणि त्यावर स्पष्ट दिसत आहे की तुझा एक माणूस शांताबरोबर आणि त्या रात्रीसुद्धा तो तिच्याच बरोबर होता आणि तिची सगळी खबर तुला देत होता. म्हणजे हा खून तू